Hello friends, yesterday last lecture complete duality and negation of compound statement. Today will start new lecture, new article. The name of the article converse, inverse and contrapositive. These three definitions depend only one implication or conditional statement. We know that implication. The formula of implication P implies Q, where P is first simple statement, Q second simple statement. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ह्या तीन डेफिनेशन कशावर डिपेंड आहेत? इम्प्लिकेशनवर आणि इम्प्लिकेशनचा सिम्बॉलिक फॉर्म. आता माहीत आहे थेरॉटिकल इम्प्लिकेशन काय येतं? इफ देन यूज. इफ फर्स्ट स्टेटमेंट देन सेकंड स्टेटमेंट, किंवा असं लिहू शकतो आपण इफ पी देन क्यू. तर पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यूचं कॉन्व्हर्स काय असतंय? क्यू इम्प्लाइज पी. बघा इथं सेकंड लाईन बघा, क्यू इम्प्लाइज पी इज कॉल्ड द कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. म्हणजे काय सिम्पल कॉन्व्हर्स म्हणजे पी इम्प्लाइज क्यू दिले तर त्याचं काय करायचं? फक्त क्यू इम्प्लाइज पी राईट करायचं. पहिल्यांदा क्यू घ्यायचं, नंतर काय घ्यायचं? पी. इफ देन चेंज करायचं. सेकंड स्टेटमेंट बघा, थर्ड लाईन, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू इज कॉल्ड द इनवर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. इनवर्स काय सांगतंय? तर पी इम्प्लाइज क्यू आहे त्याला फक्त काय लावा? नॉट. निगेशन लावा. सिम्बॉलिकमध्ये निगेशन आणि वर्डिंगमध्ये काय लावायचं? नॉट. बघा थर्ड डेफिनेशन, negation Q implies negation P is called contrapositive of P implies Q. ह्याच्यामध्ये निगेशन लावून काय करायचं आहे? अल्टरनेट करायचे आहे. कशाची? सिम्पल स्टेटमेंट. निगेशन Q implies निगेशन P. ह्या तीन सिम्पल डेफिनेशन कशावर डिपेंड आहेत? इम्प्लिकेशनवर. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आपण ह्याची सॉर्ट एक्झाम्पल बघू. बघा क्वेश्चन थर्ड, example third, write the converse, inverse and contrapositive of the following statement. Theoretical example write केले फर्स्ट इथं, if a function is differentiable then it is continuous. ह्या वाक्याचं आपल्याला काय लिहायचं आहे? कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आपण आधी याचा काय राईट करू शकतो? सिम्बॉलिक फॉर्म. लेट पी फर्स्ट घ्यायचं, अ फंक्शन इज डिफरन्सिएबल. इफ लिहायची गरज नाही, इफ लिहायचं नाही आहे. क्यू देन नंतरचं वाक्य इट इज कंटिन्युअस. झालं पी क्यू. मग गिव्हन स्टेटमेंट इज काय? पी इम्प्लाइज क्यू. हा झाला स्टँडर्ड इम्प्लिकेशन फॉर्म. ह्याचं आपल्याला इनव्हर्स राईट करायचं आहे. इट्स कॉन्व्हर्स इज. कुणाचं कॉन्व्हर्स? इम्प्लिकेशनचं. क्यू इम्प्लाइज पी. हे झालं सिम्बॉलिक. वन सोल्युशन वनमध्ये बघा, इट कॉन्व्हर्स इज क्यू इम्प्लाइज पी. त्याचं थेरॉटिकल आन्सर काय? इफ फंक्शन म्हणजे इफ क्यू देन पी, बट क्यू रिप्लेस करायचे ना. क्यू काय इथं? अ फंक्शन इज डिफरन्सिएबल. इफ अ फंक्शन इज, इफ क्यू का इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्सिएबल. सेकंड बघा सोल्युशन, इट्स इनवर्स इज निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. थेरॉटिकलमध्ये पीला काय लावायचं आहे? नॉट. इफ अ फंक्शन नॉट डिफरन्सिएबल देन इट इज नॉट कंटिन्युअस. हे झालं इनवर्स. थर्ड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये काय रेट करायचं आहे? पी आणि क्यूची इंटरचेंज करून नॉट लावायचं आहे. निगेशन क्यू आले ना, मग इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरन्सिएबल. मग ह्याच्यावर तीन डेफिनेशन तयार झालेत, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. एक्झाम्पल सेकंड रीड करा. इफ इट रेन्स देन द मॅच विल बी कॅन्सल्ड. एक्झाम्पल टूचं सोल्युशन, पी काय येईल? पी तुम्ही सांगा बरं. फर्स्ट स्टेटमेंट काय येईल? इफनं स्टार्ट होणारं इट रेन्स आणि देननं स्टार्ट होणारं काय होईल? सेकंड स्टेटमेंट, द मॅच गेट्स कॅन्सल्ड. ठीक आहे. एक्झाम्पल सेकंडचा स्टेटमेंट फॉर्म, गिव्हन स्टेटमेंट इज पी इम्प्लाइज क्यू. हा झाला इम्प्लिकेशनचा स्टँडर्ड फॉर्म गिव्हन दॅट. ह्याच्यावर आपल्याला तीन डेफिनेशन तयार करायचे. फर्स्ट बघूया आपण कॉन्व्हर्स. इट्स कॉन्व्हर्स इज. याचं कॉन्व्हर्स काय आहे?
क्यू इम्प्लाइज पी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये फक्त अल्टरनेट करायचे आहे, ते वर्डिंगमध्ये राईट करायचं. इफ द मॅच गेट्स कॅन्सल्ड देन इट रेन्स. ठीक आहे, हे झालं कॉन्व्हर्स. सेकंड बघू इनव्हर्स. इनव्हर्स इज सिम्बॉलिकमध्ये निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू वर्डिंगमध्ये राईट करा. इफ इट डज नॉट रेन, रेनचं येस डज नॉट काढलं आहे ना साईडला. इफ इट डज नॉट रेन्स देन द मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड. मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड. हे झालं इनव्हर्सचं, विल नॉट लावले. थर्ड इम्प्लिकेशनचं कॅरेक्टर आहे आपल्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह. निगेशन लावून काय करायचं इंटरचेंज. इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. इफ द मॅच इज नॉट कॅन्सल्ड देन इट डज नॉट रेन. या झाल्या 3 डेफिनेशन. याच्यामध्ये बघा एक नोट लक्षात काय ठेवायचं, याच्यामध्ये इफनं स्टार्ट होणार काय घ्यायचं पी आणि देननं स्टार्ट होणार काय घ्यायचं क्यू. काही वाक्यामध्ये देन आलेलं नसतं बट इफ आलेलं असतं. इफ सेंटरला पण येऊ शकतो आणि स्टार्टिंगला पण येऊ शकतं आहे. बट इफनं जे स्टार्ट होईल आपल्यासाठी ते पी आहे आणि देननं जे स्टार्ट होईल ते काय असणार आहे क्यू. एवढं एकच नोट याच्यामध्ये लक्षात ठेवा. याच्यामध्ये एक्सरसाइज 1.3 मध्ये क्वेश्चन नंबर 4 आहे बघा. राईट द कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. एक्झाम्पल 1, 2, 3 आणि 4. एक्झाम्पल 2 व्यवस्थित सॉल्व करा. इथे इफ सेंटरला आहे पण इफनं स्टार्ट होणारं पी आणि इथं देन नाही आहे. फॅमिलीच्या जी काय पाहिजे देन पाहिजे होतं बघा, देन नाही आहे ते काय घ्यायचं सेकंड आपण यूज करायचे देन तिथं. इफ ॲक्च्युली एक्झाम्पल 2 बघा कसं पाहिजे होतं. इफ द वुमन इन इट इज लिटरेट देन अ फॅमिली बिकम्स लिटरेट. आपण व्यवस्थित स्टँडर्ड फॉर्मॅट करून हे एक्झाम्पल सॉल्व करा. 4 एक्झाम्पल. आपण आणखी आर्टिकल नेक्स्ट कंटिन्यू करूया. सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स. क्वेश्चन 4 तुम्ही सॉल्व करायचं आहे. आता खाली 1 सम इम्पॉर्टंट रिझल्ट पी इम्प्लाइज क्यू इक्वल टू निगेशन पी और क्यू. सेकंड पी डबल इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. थर्ड पी और ब्रॅकेटमध्ये क्यू अँड आर, पी और क्यू अँड पी और आर. इकडे पी अँड क्यू और आर, पी अँड क्यू और पी अँड आर. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे जो आपल्या सेट चॅप्टरमध्ये झाला आहे. या सर्वांचं ह्या थेरममध्ये काय केले, या टेबलमध्ये प्रूव्ह दॅट केले लॉजिकल इक्विव्हॅलन्सनं. ज्याचे त्याचे कॉलम इक्वल दाखवले त्याच्यामध्ये प्रूव्ह दॅट झाले. हे लक्षात ठेवा. सम इम्पॉर्टंट रिझल्ट. यात आणखी एक महत्त्वाचा टेबल दिला तुम्हाला खाली. याच्याहूनच काही लॉ तयार केले ज्याच्यामध्ये फर्स्ट लॉ. हे सगळे लॉ पहिले 5 लॉ आहेत ना, पहिले 5 लॉ आपल्याला सेट चॅप्टरमध्ये झाले. सेट चॅप्टरमध्ये काय युनियन म्हणजे इथं काय आहे ऑर आहे आणि इंटरसेक्शन म्हणजे काय अँड आहे. निगेशन म्हणजे काय कॉम्प्लिमेंट आहे. आपण ठीक आहे फर्स्ट लॉ बघू बा आयडिपोटेंट लॉ. आता ॲक्च्युली याची एक्झाम्पल CAT JEE असतात या टेबलची. थेरॉटिकलसाठी जास्त गरज नाही आहे, याचा अभ्यास करूया. ठीक आहे. ह्याच्यावर परत आपल्याला खाली प्रूव्ह द्यायची काही एक्झाम्पल सॉल्व करायचे. आयडिपोटेंट लॉ पी अँड पी 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 लॉ कशासाठी फक्त कंजक्शन अँड डिसकंजक्शन. सेकंड लॉ बघा कॉम्पिटेटिव्ह लॉ पी और क्यू इक्वल क्यू और पी, पी अँड क्यू क्यू अँड पी. असोसिएटिव्ह लॉ हा पण झाला सेट चॅप्टरमध्ये. असोसिएटिव्ह म्हणजे काय 3 व्हेरिएबल असतात पी अँड क्यू अँड आर. मल्टिप्लाय पीनं मल्टिप्लाय करायचं पी अँड सपोज करा मल्टिप्लाय पी अँड क्यू मिडल साईन काय लिहितं ऑर. सॉरी असोसिएटिव्हमध्ये ब्रॅकेट चेंज करायचं आहे. सिम्बॉल साईन सेम असतात. पी अँड क्यू क्यू अँड आर, पी अँड क्यू क्यू अँड आर. किंवा इक्वॅलिटी बघा पी अँड क्यू और आर. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हा झाला सेटमध्ये युनियनचं इंटरसेक्शनवर आणि इंटरसेक्शनचं युनियनवर. बघा पी अँड क्यू और आर लॉ नंबर 4 बघा. याच्यामध्ये काय केलं पी अँड क्यू अँड एक्सपाउंड केले ऑरवर. पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक्सपाउंड झाले पी अँड क्यू मिडल साईन ऑर येते पी अँड ऑर. सेकंड होतं त्याच्या अपोजिट पी और क्यू अँड आर. इथं ऑर एक्सपाउंड झाले कशावरती अँडवरती पी और क्यू अँड पी और आर.
फर्स्ट तुम्ही राईट करायचं, सेकंड प्रॅक्टिस करायची त्याची डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डी मॉर्गन्स लॉ हे झालं निगेशनमध्ये. निगेशन ऑफ कंजक्शन आणि निगेशन ऑफ डिस्कंजक्शन काय म्हणायचं आहे, डी मॉर्गन्स लॉ. तो बघा तो रूल्स, निगेशन पी अँड क्यू इक्वल टू निगेशन पी और निगेशन क्यू, निगेशन पी और क्यू इक्वल टू निगेशन पी अँड क्यू. हा झाला डी मॉर्गन्स लॉ. आता आयडेंटिटी लॉ 4 आहेत. हे नंतर आपण समजण्यासाठी एकदम सिम्पल आहे, बट तिथं लक्षात येते का बघा, हे पी अँड टी इक्वल टू पी, पी अँड एफ इक्वल टू एफ, पी और एफ इक्वल टू पी, पी और टी इक्वल टू टी. त्याच्यामध्ये हिंट काय बघा, पी इक्वल टू 2 व्हॅल्यू असतात ना, ट्रू आणि फॉल्स. दोन्ही किमती ठेवा 4 ह्याच्यामध्ये. जर पी टी ठेवलं तर टी येतं आहे, एफ ठेवलं तर एफ येते. म्हणजे तर ॲन्सर व्हेरिएबल होतं तिथं फिक्स आहे बघा. पी पी आले 2 ठिकाणी. ज्या ठिकाणी तुम्ही पीची कुठली पण व्हॅल्यू ठेवा, टी आणि एफ, ॲन्सर बदलत नाही. मग ते एफ आणि टी आलं आहे. हा चेंज आहे दोन्हीमध्ये. ते नीट बघा. आयडेंटिटी लॉ. आता कॉम्प्लिमेंट लॉ, पी अँड निगेशन पी इक्वल टू एफ. पीच्या परत 2 किमती चेक करू शकता, टी एफ पुटअप करा 1 बाय 1. त्यानं आपल्याला काय भेटतं, एफ. आणि पी और निगेशन पी असेल तर काय भेटतं, टी. ॲब्सॉर्प्शन लॉ, ॲब्सॉर्प्शन लॉचं काय आहे बघा, पी और पी अँड क्यू इक्वल टू पी लिहू शकता, पी अँड पी और क्यू इक्वल टू पी. कंडिशनल लॉ, पी इम्प्लाइज क्यू इक्वल टू निगेशन पी और क्यू. बाय कंडिशनल लॉ, पी डबल इम्प्लाइज क्यू इक्वल टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, किंवा अगर इक्वल टू निगेशन पी और क्यू अँड निगेशन पी और पी. पी शक्यतो हा लॉचा टेबल राईट करा, 2-3 प्रॅक्टिस करा. आणि पहिले 5 तर सिम्पल आहेत, ते पाठवतील. नंतरचे 4 आहेत ना, ते नवीन आहे तुमच्यासाठी, त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. हा टेबल पाठ झाल्यानंतर आपल्याला खालचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. ह्या चॅप्टरमध्ये 2 भाग आहेत, एक थेरॉटिकल पार्ट आणि एक ह्या लॉजिकचा ॲप्लिकेशन जो डायग्रामचा पार्ट आहे. हा जो टेबल आहे हा थेरॉटिकलचा लास्ट पार्ट आहे, आणि ह्या टेबलहून परत ॲप्लिकेशन क्वेश्चन आहेत. त्यामुळे हा टेबल परफेक्ट पाठ करा. हे एक आर्टिकल आहे की जे JEE CET याच्यावर काही क्वेश्चन डिपेंड असतात, बट आपण रेग्युलर वर्गामध्ये याचं परत रिवाईज करणार आहेत. आता शक्य होईल तेवढे फॉर्म्युले पाठ होतात का बघा, त्याच्यावर आपलं नेक्स्ट आर्टिकल डिपेंड आहे. धन्यवाद.